आज आहे माझ्या मिस्टरांचा बर्थडे. तर सकाळीच त्यांना औक्षण करायचं होतं, तर त्यासाठीच मी आवरलं होतं आणि इकडे त्यांना ओवाळण्यासाठी ताट तयार केलं आणि त्यांना औक्षण केलं. तर ते म्हणाले की रुद्रांश आजारी आहे, तर आज बर्थडे सेलिब्रेशन नको करायला. तर म्हटलं चला सकाळीच आपण औक्षण करून घेऊया. तर इकडं मी त्यांना औक्षण करून घेतलं आणि त्याच्यानंतर आमचं ठरलं की आज जायचं शिंगणापूरला महादेवाचं दर्शन घ्यायला. तर त्याच्यानंतर आम्ही आवरलं आणि इकडं आम्ही आलो शिंगणापूरला शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि आज आमच्या दोघांचे पण सोमवार आहेत, उपवास आहे. आणि इकडं हे आहे शंभू महादेवाचं मंदिर. तर आम्ही इकडं खूप गर्दी होती, तर आम्ही दर्शन घेतलं आणि आम्हाला घरी यायला जवळजवळ 5 वाजून गेले होते. तर घरी आल्यानंतर म्हटलं आता सेलिब्रेशन तर कॅन्सल झालं आहे, तर कमीत कमी त्यांच्या आवडीचं जेवण तरी बनवावं. तर त्याच्यासाठी इकडं मी येतानाच पनीर घेऊन आले होते आणि इकडं त्यांच्या आवडीची पनीरची भाजी बनवली, कारण त्यांना कामाला जायचं होतं. त्याच्यामुळं आल्यावर लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली. इकडं पनीरची भाजी होते तोपर्यंत इकडं मी बनवला फ्राईड राईस आणि कणिक आधीच मळून घेतली होती. तर त्याच्यानंतर मी इकडं चपात्या लाटून घेतल्या आणि आहोंना जेवायला वाढलं चपाती, फ्राईड राईस आणि पनीरची भाजी. तर असा होता आजचा बेत. तर